चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी कोण असेल हे जवळपास निश्चित झाले असल्याचे समजत आहे। ठाकरे गटाला रामराम ठोकून भाजपसोबत घरोबा केलेले रवींद्र शिंदे यांच्या गळ्यात जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची माळ पडणार असल्याची विश्वसनीय माहिती भाजपच्या गोटातून आलेली आहे। बँकेच्या निवडणुकीनंतर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन रवींद्र शिंदे यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या 3 आमदारांच्या साक्षीने मुंबईत थाटात भाजपात प्रवेश केला। रवींद्र शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र शिंदे यांचे नाव चर्चेत आले आहे। खरे तर महाविकास आघाडीला बॅकफूटवरून येण्यासाठी ही उत्तम संधी होती, मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्र शिंदे यांनी ऐनवेळी भाजपचा झेंडा हाती घेतल्याने भाजपचे पारडे जड झाले। एकूणच जिल्हा सहकार बँकेची ही निवडणूक संपूर्ण राज्यात गाजली। या निवडणुकीत अनेक रहस्यमय घडामोडी घडल्या, मग ते धानोरकर वडेट्टीवार मिलन असो वा राजुरातील सुभाष धोटे आणि सुदर्शन निमकर यांची गळाभेट असो, भाजपने महाविकास आघाडीच्या काही नेत्यांना अंतर्गत साथ देत अत्यंत चतुरपणे खेळी खेळली आणि शेवटी भाजप बँकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यात यशस्वी होताना दिसत आहे। गेली 13 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिलेल्या सहकार क्षेत्रात आपली पायामुळे रोवण्यासाठी भाजपने आपली ताकद पणाला लावली आणि तब्बल 18 वर्षांनंतर सहकार क्षेत्रात आपली सत्ता काबीज करण्याचा भाजपचा प्रयत्न सफल होणार असे दिसते आहे। मात्र आयात नेत्यांमुळे भाजपच्या जुन्या निष्ठावंतांवर याचा काय परिणाम होईल, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचे पडसाद कसे उमटतील हे येणारा काळच सांगेल। पाहूया CTVचा हा स्पेशल रिपोर्ट। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ज्या प्रकारे रणधुमाळी बघावयास मिळाली, त्यावरून येणाऱ्या निवडणुकांचा कल कसा असेल याचा अंदाज बांधता येईल। काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील कलगीतुरा या निवडणुकीत चांगलाच रंगला। उमेदवारांची पळवापळवी, मतदारांची पळवापळवी यामुळे उतू गेलेला घोडेबाजार हा या निवडणुकीचा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। काल परवापर्यंत एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते गळाभेट करताना दिसले। काँग्रेस पक्षाचे अनेक उमेदवार भाजपाने आपल्या गळाला लावले आणि यामागील कारणही तसेच दडलेले आहे। मुळात दिवंगत खासदार बाळू धानोरकर आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक रवींद्र शिंदे यांची मैत्री सर्वश्रुत होती। त्यानंतर दोघांमध्ये ठिणगी पडली आणि राजकीय वैर जन्माला आले। बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनानंतर हे वैर संपताना दिसत आले। या कामी पुढाकार घेताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपली खेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खेळली आणि त्यात आधार होता भारतीय जनता पक्षाचे आमदार बंटी भांगडिया यांचा। भांगडिया धानोरकर रवींद्र शिंदे अशी युती बघत असतानाच नेमका उलटफेर झाला आणि प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांची एकी नजरेस पडली। त्यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कोणाची खेळी आणि कोण बळीचा बकरा असा संभ्रम निर्माण झाला। परंतु त्यावरही चाणक्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुशीत वाढलेले बंटी भांगडिया यांनी खेळी रचत काँग्रेसचे मासे गळाला तर लावलेच, त्याचसोबत SITची चौकशीचा ससेमिरा मागे लागू नये म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रवींद्र शिंदे यांनाही आपल्या तंबूत आणण्यात यश मिळवले। आता या राजकीय समीकरणाचा फायदा रवींद्र शिंदे यांना प्रचंड प्रमाणात झाला। एकीकडे SIT चौकशी थांबली आणि दुसरीकडे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडली। हाच किस्सा राजुरा क्षेत्रातही घडला, जिथे सुभाष धोटे आणि सुदर्शन निमकर यांच्यातलं वैर सर्वश्रुत होतं। तिथे त्या दोघांची गळाभेट झाली। त्यामुळे एकंदरीतच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक एक प्रकारे राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावेल असेच या ठिकाणी म्हणावे लागेल। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हाच किस्सा भारतीय जनता पक्ष गिरवेल अशी वदंतता सर्वत्र आहे। त्यामुळे एकीकडे काँग्रेस पक्षाचे धाबे दणाणलेले आहे, तर दुसरीकडे अस्तित्वात नसणारा शिवसेना पक्षही या राजकारणामुळे हतबल झालेला दिसत आहे आणि याचा फटका भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकीत बसणार हे नक्की असतानाच भारतीय जनता पार्टी आपल्या कार्यकर्त्यांना कसं बळ देते हे बघणे औत्सुक्याचे ठरेल।